साजूक तुपामध्ये बनवलेले हे बेसन पिठाचे लाडू अतिशय परफेक्ट आणि टाळ्याला न चिकटणारे लाडू मी आज बनवलेले आहेत. याची रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. बघू शकता अतिशय छान टेक्स्चर आणि पेढ्यासारखे दिसणारे बेसनाचे लाडू कसे बनवायचे आहेत. अगदी कमी तुपामध्ये आणि कमी वेळेमध्ये बेसन कसं भाजायचे याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला, या रेसिपीसाठी आपण वापरलेलं आहे बेसन पीठ. हे दळून आणलेलं बेसन पीठ नाही आहे, आयतच आहे, विकतचे दुकानात मिळते तेच बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि ते मी घेतलेलं आहे 3 ग्लास. आज मी तुम्हाला ग्लासच्या प्रमाणामध्ये हे बेसन लाडू करून दाखवणार आहे, वजनी मापात नाही. तर 3 ग्लास बेसन पीठ मी घेतलेलं आहे. हे बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला एक चांगली जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये मी बेसन पीठ घेतले. ह्या 3 ग्लास बेसनसाठी मी हे 1 वाटी साजूक तूप घेतले. आपल्या घरामध्ये जी मोठ्या साईजची वाटी असते ती वापरलेली आहे. ती 1 वाटी साजूक तूप घेतले. तुम्ही वनस्पती तूप ही वापरू शकता. बेसन पीठ आपल्याला तूप न टाकता कोरडेच अगोदर 7 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनिट बघा मी हे बेसन पीठ चांगलं भाजून घेतले. अगदी हलकं असं बेसन पीठ आहे. तुम्ही 5 ते 7 मिनिटं भाजल्यानंतर त्याला एक प्रकारचा असा जडपणा येईन. बघू शकता तुम्ही अतिशय हलकं बेसन पीठ. आणि हे नंतर बघू शकता असं जड झालंय. थोडंसं बेसन पीठ भाजलंय म्हणजे आपलं थोडं बेसन पीठ हे 5 ते 7 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये आपलं जे तूप घेतलंय ते अर्धी वाटी अगोदर तूप टाकून घ्यायचंय. सगळं तूप एकदम टाकायचं नाही तर बेसन पीठ चिकट होतं आणि मग आपल्याला हलवता येत नाही, बेसन पीठ नीट भाजत नाही. अर्धी वाटी तूप अगोदर सगळं मिक्स करून घेतले. बघू शकता आपण हे बेसन पीठ कोरडं असतानाच आपल्याला चांगलं भाजता येतं. एकदा तुम्ही तूप टाकल्यानंतर ते चिकट बनतं, घट्ट बनतं आणि मग आपल्याला ते भाजायला जरा अवघड जातं. त्यामुळे कोरडं बेसन पीठ तुम्हाला जितका जास्त वेळ भाजून घेता येईल तेवढं तुम्ही भाजून घ्या आणि मग थोडं करत तूप टाकून घ्या. मी 3 ते 4 वेळा हे तूप थोडं करत बेसनामध्ये टाकत बेसन भाजलेलं आहे. स्लो गॅस करत, मीडियम गॅस करत आपल्याला हे बेसन भाजायचे. फुल गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं नाहीये, नाहीतर बेसन पिठाचा कलर बदलण्याची शक्यता, लाल पडतात आपले लाडू, लाल होण्याची शक्यता असते. अतिशय पिवळसर आणि चकचकीत असे लाडू करण्यासाठी आपल्याला जरा मेहनत ही करावीच लागते. त्यामुळे बेसन पीठ भाजताना थोडीशी आपली मेहनत लागते. बघू शकता सगळं तूप टाकल्यानंतर आपलं बेसन पीठ हे असं झालेलं आहे. एक असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे, चिकटपणा. आपण जसे एखादी वडी वगैरे करताना जसं गोळा तयार होतो तसं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. असं आपल्याला व्हायला पाहिजे. याच्या पुढे आता आपण तूप जास्त टाकायचं नाही. तुम्ही घट्ट करत जर तूप जास्त टाकलं तर पुढे तुमचे लाडू रेलणारे होते, घट्ट बनणार नाहीत लाडू ते. त्यामुळे जास्त तूप टाकायचं नाही. गरम आहे तोपर्यंत बेसन पीठ असं दिसतं, नंतर हे थंड व्हायला लागल्यावर तूप वितळतं आणि मग ते पातळ होतं मिश्रण. थोडंसं सगळं तूप टाकत मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी हे चांगलं बेसन पीठ चांगलं असं खमंग असं वास सुटेपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचंय. बघू शकता छान असं सगळं बेसन पीठ माझं भाजून झालेलं आहे. असं टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला. इथपर्यंतच आपल्याला ठेवायचंय, पातळ होऊन द्यायचं नाही. गॅस बंद केल्यानंतर कढई खाली उतरून ठेवली तरी आपल्याला थोडा वेळ ती मिश्रण हलवत राहायचंय, कारण गरम कढई असल्यामुळे बेसन पीठ करपण्याची खालून शक्यता असते. त्यामुळे थोडा वेळ हलवायचे. बघू शकता थोडंसं गार झाल्यानंतर हे मिश्रण असं पातळ झालं एवढं. जर आपण अगोदरच गॅसवरती असताना असं मिश्रण पातळ केलं तर नंतर ते खूप पातळ होईल आणि आपले लाडू मग नीट तयार होणार नाहीत. त्यामुळे जास्त तूप टाकायचं नाही. आपलं आता हे बेसन पीठ पूर्ण गार झालेलं आहे. 1 तासानंतर मी दाखवते तुम्हाला हे बघा मिश्रण.
आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर. बेसन लाडू मध्ये पिठी साखर, तुम्ही साखर चाळून घ्यायची. मी चाळून घेतलेली आहे साखर 1 ग्लास. 3 ग्लास बेसन पिठासाठी 1 ग्लास साखर वापरलेली आहे मी. आपल्याला ही सगळी साखर हाताने मिक्स करून घ्यायची आहे बेसन पिठामध्ये. हे मिश्रण पातळच आहे, त्यामुळे मला हे मोकळं करावं लागणार. तुमचं जर मिश्रण अजून घट्ट असेल तर अगोदर हाताने सगळं पूर्ण मोकळं करून घ्या आणि मग हे साखर त्याच्यामध्ये मिक्स करा. अशा प्रकारे हाताने बघा तुम्ही अशी सगळी साखर त्याच्यात मिक्स करायची आहे. असं मिश्रण तयार करायचं आणि नंतर मग आपण याचे लाडू तयार करू. सगळी साखर मिक्स केल्यानंतर थोडंसं तुम्ही लाडू खाऊन बघा. जर लाडू संपताना शेवट जर बेसन पिठाची चव लागत असेल तर अजून थोडीशी साखर वाढवा आणि मग आपला लाडू अतिशय छान असं तयार होईल. टेस्टही छान येईल. बघू शकता किती छान लाडू तयार झालेत. परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे त्याला साखरेचं, तुपाचं आणि बेसन पिठाचं. कुठेही रेलणारा नाहीये. बघू शकता किती छान आणि चकचकीत असं त्याला एक प्रकारचा चकचकीतपणा आलेला आहे. कलरही छान झालेला आहे लाडूला. आपल्या टेक्स्चरही छान आलेला आहे आणि चिकट झालेला नाहीये. बघू शकता मऊ असा लाडू तोडला की किती छान असा दिसतोय आपल्याला रवाळ. जर तुम्हाला असाच लाडू तयार करायचा असेल तर असं हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या आवडीचं असं लाडू छान तयार होतात. कमी वेळात, कमी तुपात आणि टेस्टी लाडू. रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपला व्हिडिओ अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला नवीन रेसिपीसह दाखवत राहील. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे नवीन रेसिपी जर टाकली तर तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. बघू शकता ते छान असे लाडू तयार झालेले आहेत.